मित्रो, भारतातील बहुसंख्य जनतेची एक मागणी आहे की ईव्हीएम मशीन वर निवडणूक होऊ नये. तर याच्यामध्ये कोट्यवधीची गुंतवणूक झालेली आहे मित्रांनो. तर ईव्हीएम मशीन वर निवडणुका न होता पूर्वीसारखं बॅलेट पेपरवर मतदान व्हावं ही जनतेची जरी भावना असली तरी सध्याचं शासन त्याला मान्यता देत नाही किंवा निवडणूक आयोग सध्या तरी मान्यता देत नाही. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ही जी मागणी आहे ती रास्त आहे असं जनतेचं मत आहे. परंतु एक लक्षात ठेवा की एखाद्या मशीनमध्ये एखादी खराबी होत आहे आणि आपल्याला शंका आहे की ईव्हीएम मशीनवर एका मतदारानं दाबलेलं दुसऱ्या मतदाराला पडते, ही एक शंका. आणि मतं बदलले जातात, हॅक केलं जातं. समजा 30% 40% हॅक केले जाते अशी चर्चा आहे. हे गैरसमज आहेत का समज आहे ही वस्तुस्थिती जगासमोर येणं गरजेचं आहे. एखाद्या निवडणूक मतदार केंद्रावर एखाद्या मशीनमध्ये 1000 मतं पडले तर जवळपास 60-50च्या पद्धतीने हॅक केले जातात. 60 विजेत्याला आणि 50 पराभूताला आणि त्या खालच्याला अशा पद्धतीने विजेत्याला तेवढे आणि बाकीच्यांना काही अशा पद्धतीने मतदान केलं जातं. तशा पद्धतीची सेटिंग केली जाते आणि हॅक केलं जातं. अमेरिकेत बसून इथल्या मशीन बदलल्या जातात. असं यंत्र आणि असं तंत्रज्ञान आहे असं पद्धतीनं समाजासमोर एक चित्र उभं करण्यात आले आहे. हे चित्र किती खरं किती खोटं हे याचं अजून स्पष्टीकरण नीटचं होणं गरजेचं आहे. जेव्हा मी ईव्हीएम मशीनचं माहिती घेतली, व्हीव्हीपॅटची माहिती घेतली, त्यावरून जेव्हा मॉक टेस्ट होत असते मित्रांनो, की जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक सुरुवात होण्या अगोदर मॉक टेस्ट घेतली जाते. म्हणजे आपण टाकलेलं मतदान त्याच ला पडलं जातंय की नाही हे तपासलं जातं. आणि मग सगळ्या मतदारांना त्या जितके उभे आहेत त्यांना एक मत करून बघितलं जातं. आणि त्यासाठी सगळे प्रतिनिधी, सर्व पक्षाचे प्रतिनिधी त्या मॉक टेस्टला असतात निवडणूक केंद्रावर. आणि जेव्हा हे मॉक टेस्ट सक्सेस होते, सगळ्याचं समाधान होते, त्यानंतर सह्या होतात, केंद्राध्यक्षाची सही होते आणि त्यानंतर तो विषय संपतो आणि पुढे जातो. आता एवढं सगळं क्लिअर असताना देखील समाजाच्या मनामध्ये अजून शंका आहे की हे मशीन इथं काही होत नाही. आता हे पॅक केल्यानंतर जेव्हा कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली ह्या मशीन एकत्र जिथं गोळा केल्या जातात त्या ठिकाणी हॅक केल्या जातात, अशा पद्धतीची एक शंका जनमानसामध्ये आहे. आज मी गोदातीरला दैनिक गोदातीर नांदेडच्या फ्रंट पेजलाच फ्रंट बातमीच आहे, ती वाचूनही मला आनंद झाला. ती बातमी अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला एक नोटीस बजावलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे ईव्हीएम मशीनमधले एकदा बटन ईव्हीएम मशीनमधले मतमोजणं सोपं आहे, लवकर होते तातडीने. ते मशीनवरचे मतमोजाच, पण व्हीव्हीपॅडमध्ये ज्या चिठ्ठ्या जेव्हा आपण मतदान करतो ना तेव्हा एक कोण्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याचं एक चिन्ह आणि त्याचं नाव आपल्यासमोर दिसत असते. मतदारांना विनंती आहे, तुम्ही जेव्हा मतदान करताना तेव्हा मतदान केल्याबरोबर तुम्ही तिथं एक व्हीव्हीपॅड असते बाजूला, तिथं बघा तुम्ही केलेलं मतदान ज्या पक्षाला केलेलं आहे त्याच पक्षाचं चिन्ह आणि त्याचं नाव दिसत आहे का.
बारकाईनं बघा. आणि जर तसं काही आढळून आलं नाही सत्यता, तर तुम्ही आढळून आलं नाही तर मी या मतदाराला केलं होतं पण दुसऱ्याचंच नाव आलंय अशा पद्धतीची लेखी तक्रार, तर तिथं जे केंद्राध्यक्ष असतात निवडणूक तिथं देऊ शकता. त्यानंतर तुम्ही तहसीलदारांना देऊ शकता, जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन तुमची तक्रार देऊ शकता. तुम्हाला हे तक्रार करण्याचा अधिकार आहे. ही बाब खरं तर लोकशाहीला घातक आहे तसं काही होत असेल तर, परंतु आमच्या ज्या अभ्यासानुसार आहे तर कुठल्याही मतदान केंद्रावर फारसं असं कधी घडल्याचं वैयक्तिक अनुभव नाही, पण कुठे कुठे बातम्या येतात त्यावरून, किंवा काही जण व्हीपॅड व्हीएम मशीन दाखवली जाते, एकाला मतदान केलेलं एकाला पडायला लागलेलं वगैरे असं दाखवलं जातं. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस बजावलेली आहे निम्न भारताच्या निवडणूक आयोगाला, की त्यांनी असं सांगितलंय त्यांना की EVM मशीनमधले जे बटन दाबून आपण करतो ते मतं आणि जे EVM मशीनवर केल्यानंतर एका कागदावर कोणत्या मतदाराला किती मतं पडले त्या कोण मतदान केले त्याच्यावर काही लक्षात येणार नाही, परंतु ते खाली पडलेली चिठ्ठी असते त्या व्हीपॅडमध्ये, त्या चिठ्ठ्याही ते मोजा. म्हणजे इकडलं मतदान EVM मशीनमधलं मतदान आणि व्हीव्हीपॅडमधलं मतदान या दोन्हीची मतमोजणी केली जावी अशा पद्धतीची नोटीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावर भारतीय जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मित्र, आपण ह्या गोष्टीचा विचार या अनुषंगानं करावा. ज्यांनी ही मागणी कोणी केली होती, कोणी याचिका दाखल केली होती ती, तर याचिका कर्त्यांचं नाव मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की त्यांनी एक डेरिंगबाज यातल्या सत्तेच्या विरोधामध्ये सध्या एक याचिका दाखल केली. त्यांचं नाव अग्रवाल आणि नेहा राठी असं आहे. अक्षय कुमार अग्रवाल आणि नेहा राठी यांनी याचिका दाखल केली होती. आणि माननीय न्यायमूर्ती BR गवई साहेब आणि माननीय न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाला ही नोटीस बजावलेली आहे न्यायालयानं. निवडणूक आयोगाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस आता बजावलेली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते असं याकडे भारतीय समाजाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मित्र, माननीय मनोज जरांगे पाटलांनी जे 1000 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि जनतेमधून एक उत्स्फूर्त अशा पद्धतीचा पाठिंबा त्यांना मिळत होता की पाटलांनी हे करायलाच पाहिजे, मराठा समाजाने हे करायलाच पाहिजे. मराठा समाज एकट्यानेच करायला पाहिजे काय? सगळ्यांनी जबाबदारी नाही. एखाद्या गोष्टीचा धडा शिकवायचा किंवा एखादी शहानिशा करून एखाद्या सत्तेसमोर एकाच समाजावर टाकता तुम्ही, हे चुकीचं आहे. त्यासाठी येणारा खर्च एकाच समाजावर पडावा. सगळ्या समाजाने सहकार्य करायची भूमिका का घेतली गेली नाही असो, हा विषय अजून वेगळा आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की ही मागणी करण्यामागचा उद्देश सुद्धा काही जणांचा मराठा समाजातले होता की हे जे निवडणुकाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा उपयोग करून सुद्धा एक प्रकारे गैरवर्तन केलं जातं आणि आपल्यालाच पक्षाला निवडून आणलं जातं असं वाटतंय समाजामध्ये. तर मित्र, असं घडते का? असं घडत नाही सुद्धा वाटतं. आता नुकत्याच कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, तिथं काँग्रेसचं राज्य आलेलं आहे, भाजपा तिथं पराभूत झालेली आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्यांना तिथेही करता आलं असतं ना, कारण उद्या लोकसभेच्या निवडणुकात
असं आम्ही म्हटल्यानंतर काही जण म्हणतात की नाही त्यांना तिथं एक राज्य जाऊ द्यायचं होतं, म्हणजे आता लोकशाही लोकसभा घ्यायची होती म्हणून त्यांनी तसं केलं. म्हणजे आता एखादी गोष्ट मान्यच करायची नाही असं ठरवल्यानंतर माणूस हे मान्य करत नसतो. तर आता याच्यावर मी मनोज जरांगे पाटलाबद्दल सांगत होतो की 1000 उमेदवार उभे केल्यानंतर शासनाला बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं लागेल. अशा पद्धती बॅलेट पेपरवर 1000 उमेदवाराचं बॅलेट पेपरवर मतदान घेणं मित्रो, हे अतिशय शासनाची डोकेदुखी होती, प्रशासनाची डोकेदुखी ठरणारी होती. कारण 1000, आता मला सांगा, एक कागद आहे. आता तुम्हाला याच्यावर 15 16 उमेदवार आहेत. आता हे कागद एक आहे. आता याच्यावर अशा पद्धतीची घडी करून समजा हे बॅलेट पेपर तुम्हाला एक द्यायचे आहे. त्याच्यावर 1000 उमेदवार आहेत तर किती कागद द्यायला, असं वही द्यावं लागेल तुम्हाला. आता मला सांगा, याच्यातले शोधाव कसं त्या उमेदवारानं मतदारानं कसं शोधावं, कुठल्या तितके पानं कसे शोधत बसावं. जवळपास 300-400 पेज शोधावं लागते. पुन्हा ते सगळं असे एवढाले गट्टे टाकाव कसे, ट्रक न्यावं लागेल ते आणायला, ते एवढ्या मताच्या मोजणी करून आणलेल्या मोठे वाहन न्यावंच लागेल. त्या सगळ्या गोष्टीचे त्याची आता मतमोजणी कशी करायची. 1000 एका मतदान केंद्रावर 1000 उमेदवार मोजणं हे अतिशय वेळ खाऊ, अतिशय त्रासदायक गोष्ट होती. यामुळं शासनाला ही बाब सुद्धा परवडणार नाही. प्रशासनाला ती गोष्ट, मनुष्यबळ त्याच्यामध्ये प्रचंड लागणार आणि याच्यातून काही फारसं साध्य होईल असं काही वाटत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय घेतला आणि माननीय निवडणूक आयोगाने हे मान्य करून करतीलच. सर्वोच्च न्यायालय हे शेवटी सर्वोच्च आहे. निवडणूक आयोगाची दखल घेऊन जर मशीनमधले जे स्लिप आहेत, कोण्या उमेदवाराला आपलं मत गेलेलं आहे, त्या स्लिप मोजण्याचा निर्णय घेतला इकडे व्हीएम मशीनमधले आणि ते, तर हा निर्णय जर झाला तर लोकांच्या मनातली शंका दूर होऊन जायला मदत होणार आहे. काही जण म्हणतील की आता त्याला मनुष्यबळ लागते मोजायला. कुठं आहे मनुष्यबळ एवढं? कारण तिथं जिथं अतिशय कमी लोकांवर हे एकदा किती मतदान पडले एका मशीनवर एकाला, त्या ह्याचं दाबल्यानंतर तातडीनं ते निकाल समोर येऊ लागला होता. अशी परिस्थिती असताना आता हे मोजणं आणि इतकं मनुष्यबळ आहे का? नक्की आहे. आता मला सांगा, ज्या मतदान केंद्रावर, एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष असतो आणि त्याच्या मदतीला 3 ऑफिसर असतात. सहाय्यक असतात. हे चौघांची ही ड्युटी असते. या आता ते या ठिकाणी समजा 800 मतदान झाले, जास्तीत जास्त 800, जास्त खूप आहे. 800 एका मतदान केंद्रावर 800 मतदान झालं. 800 एका मतदान केंद्रावर 800 होण्याची संख्या, असे फार कमी मतदान केंद्र असतात. 500, 600, 400, 700, 500, 300 असे मतदान होतात अनेकदा. तर आता ह्या 4 जणाला मोजायला किती 200 मतं मोजायला किती वेळ लागते ना? मोजतील ना, कोणाला किती पडलं 200 मतं मोजतील. हे 4ची ड्युटी अजून परत तिथे लावा, ते मोजता येईल. आता तुम्ही म्हणसाल की बाबा जागा वगैरे हे सगळं उपलब्ध करावं लागेल. आता शेवटी थोडा निकाल लागायला वेळ लागेल, थोडासा वेळ लागेल, परंतु यामुळे लोकांच्या मनातली शंका दूर होऊन जाऊन आणि भारतीय निवडणुका ह्या पारदर्शक होतात. कारण आता जगाच्या समोर काय चित्र गेलेलं आहे? आता जगाच्या समोर असं चित्र आहे, जग भारताकडे एक बलाढ्य लोकशाही म्हणून पाहते, पण ही बलाढ्य लोकशाही कशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकत आहे?
EVM मशीनचा गैरवापर करून निवडणुका जिंकत असल्याचा गैरसमज जगासमोर गेलेला आहे मीडियाच्या माध्यमातून. आणि हे भारतीय लोकशाहीला शोभणारी आणि भारतीय गौरवाला, भारताच्या गौरवाला शोभणारी बाब नाही. त्यामुळे मी तमाम भारतीयांना या विनंती करतोय की आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं जी नोटीस बजावलेली आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. कारण तुम्ही काय फक्त घरात बसून काही बोलायचं नाही, काही लिहायचं नाही, कुठल्या आंदोलनात सहभागी व्हायचं नाही आणि घरात बसल्या बसल्या म्हणा असं हो तसं हो असं हो. कसं होईल? आपोआप काही घडते का? आपोआप काही घडत नाही. आपोआपवाद्यांनी आता कृतिशील आणि क्रियाशील होणं अतिशय गरजेचं आहे. किमान आपल्याला अभिनंदन करायला काय गरजेचं, काय अडचण आहे? तर आपण सोशल मीडिया आपल्याकडे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून हे सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि मित्र, मग समाज मनामधला आहे जे काही शंका आहे, आता काल एक जण म्हणाला की अरे 400 पारचा नारा दिला एका पक्षानं. त्यानं किती पारचा नारा देते रे? मग का? मशीनमध्ये सगळा फ्रॉड आहे. अगोदर झालं सेटिंग, तू मतदान कोणालाही कर, तिकडेच मतदान जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची चर्चा केली जात आहे. जशी टिंगलटवाळीचा विषय झालेला आहे मित्र. ईडीचा गैरवापर झाल्यामुळे सध्या ईडी हा अनेक सोशल मीडियावर तुम्ही बघा किती टिंगलटवाळीचे व्हिडिओ येत आहेत. त्याच्यामध्ये काय आहे? ईडीचे ऑफिसर यायला लागलेत, तुझ्यावर आम्ही धाड टाकणार आहोत, तुमची तपासणी करणार आहोत असं सांगायला. प्लीज 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 थोडं थांबा. तो मधात चाललाय माणूस ज्याच्यावर धाड टाकण्यात आले. त्यानं ते भाजपच्या चिन्हाचं, कमळाचं चिन्हाचं काय करायला लागलाय, एक दस्ती टाकायला लागलाय आणि बाहेर यायला, अरे आपका आदमी म्हणून ते निघून चालले. इतकी टिंगल एखाद्या पक्षाची व्हावी हे चुकीचं आहे. कोणत्याही पक्षाचं, कोणत्याही समूहाचं, कोणत्याही धर्माचं, कोणत्याही व्यक्तीची अप्रतिष्ठा होता कामा नये. आणि भारतीय संविधानाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. संविधानाची प्रास्ताविका जरी वाचली तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. म्हणून कुठल्याही नेत्यांचं अप्रतिष्ठा करणं हा भारतीय संविधानानुसार गुन्हा आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या पक्षावर अशी अप्रतिष्ठा करता कामा नये. असं चित्र का तयार होत आहे? अप्रतिष्ठा करण्यासाठी कोण प्रेरित केले जात आहे याचाही विचार होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतोय की आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं आणि ही गोष्ट अंमलबजावणी याच निवडणुकीच्या काळामध्ये व्हावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा आपण काही निवेदन देता येईल का या संदर्भामध्ये ही चर्चा करावी. आणि ते निवेदनसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अभिनंदनाचं निवेदन असावं ते, आणि ती मागणीही त्याच्यामध्ये असावी की अशाच पद्धतीनं. म्हणून सर्व पक्षीय जे म्हणत होते ना की बॅलेट पेपरवर, तर बॅलेट पेपर घ्यायची आता गरज नाही ना. ह्या चिठ्ठ्या तपासल्यानंतर काही गरज नाही. आता फक्त मतदारांनी मात्र जागरूकतेनं मतदान करणं अतिशय गरज. आपण जेव्हा आता चिठ्ठ्या ते येतात पण त्या चिठ्ठ्या काही बदलत नाही, ते लक्षात ठेवा. आता कुठे एक शंका घेऊ नका. त्याच्यावर ते छापलेलं असते, कोणाला मतदान केलं त्याचं छाप येते, नाव आणि चिन्ह येत असते आणि त्याची चिठ्ठी त्याच्यात खाली पडते. पण त्या चिठ्ठ्या आम्ही काल परवा प्रशिक्षणामध्ये ही मागणी केलेली आहे, म्हणालो होतो की बाबा ह्या इकडे EVM मशीनमध्ये जी काही मतदान होतं आणि इकडे चिठ्ठ्या तेवढ्याच असतात का, अशी एक मागणी, एक शंका लोक विचारले तर काय सांगावं, असं एक मागणी आम्ही केलेली होती. तर ते म्हणले बाबा तर ते तशी मोजण्याची
तरतूद आहे का? तर तरतूद नाही आहे, मला माहीत आहे. तर ती तरतूद नाही. त्यांनी सुद्धा सांगितले की तशी तरतूद आता सध्या तरी नाही. EVM मशीनमधलेच जे काही मतं आहेत तेवढेच मोजले जातात. ह्या चिठ्ठ्या मोजल्या जात नाहीत असं त्यांनी सांगितलं. हा चिठ्ठ्या का मोजल्या जात नाहीत? इथं काहीतरी दाल में काला आहे अशा पद्धतीची एक चर्चा त्या ठिकाणी झाली. तर मित्रहो, हे खर्चिक आहे, मोजायला वेळ लागतो म्हणून कदाचित मोजल्या गेल्या नाहीत. पण हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता मोजलं जाऊ शकते. या दिशेनं आपण सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करू. धन्यवाद.